रामकृष्ण हरी धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान, पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी. जसं काय अचानक आमच्या या वाटचालीमध्ये काही अडचण आली आणि नेमकी पुण्याला आले म्हणून आम्ही आमच्या वहिनींना फोन केला, म्हणजे माऊली अशी अशी अडचण आहे, आमची गाडी खूप मागे आहे, तिला 11 वाजतील 12 वाजतील, आमच्या मुखी काहीतरी 2 घास घाला तुमच्या अधिकाराचा. त्यांनी लगेच माझ्या शब्दाला मान दिला आणि आमच्या 70 वारकऱ्यांच्या मुखात डाळ भात किंवा जे डाळ म्हणजे जी काही अन्नभोजन आहे ते छान घातलं. बोला रामकृष्ण रामकृष्ण. त्यांनी आमच्यावर हिंदी आमच्यावर पंक्तीत बसायला पाहिजे होतं, नाही बसलं. आमचं सुनील दादा बसला, अनिल दादा बसला आणि आमचे श्री सुवर्णा पण बसले. ते खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण. पुन्हा एकदा आता माझ्याकडे नारळ वगैरे काय ते गाडीत आहे, पण तरी आम्हाला बोला रामकृष्ण. बस चला रामकृष्ण. अच्छा तू असं असं तर माझ्या बाळा खूप छान. ननावरे घराणं आणि कारंडे घराणं खूप छान. धन्यवाद. यांचा पुढचा प्रवास सुखी हो अशीच वारकऱ्यांच्या सेवेला त्यांच्या अधिकारातला नाश्ता जो आहे आईवडिलांच्या स्मरणार्थ तो 10 तारखेला सकाळचा आहे, पण हरकत नाही ते आता ते बघू त्यावेळेला. पण आजची फार महत्त्वाची गरज होती ती तुम्ही आमच्या या माऊलीच्या सेवेला राहायला खूप धन्यवाद. आता तुम्ही रिक्षा करा, सुरक्षित जावा. नाही आता मला जागा लागला ना, गाडी मूव करायची. असं आहे, कष्ट आहे. पंढरीची वारी ही कष्टाची आहे आणि मला थांबलं पाहिजे. गाडी कधी येणार? ती गाडी जेव्हा रिपेअर होईल तेव्हा. तुझा काय प्रश्न आहे? माझी सुवर्णता आहे, माझी भाची आहे, माझी सून आहे, असं काय पण म्हणू. पण तुला काय तुला चमकते चमक. हां काय तुला विचारायचं सांग. काहीच नाही. आणि गाडी काय प्रवास सुखाचा हो. चांगलं सुखाचं आहे. वहिनी तुम्हाला काय विचारायचं सांगा. आमच्या वहिनींना काय विचारायचं आहे. रामकृष्णारी. आम्हाला काही नाही, तुमचा प्रवास सुखाचा हो, क्या बात सगळं आहे. व्यवस्थित हो. पण आता परवा तुम्ही आम्हाला नाश्ता घेऊन याल ना, ते आमच्यावर खायचा नाश्ता. हां असं बाहेर लांब नाही राहायचं, आमच्यावर बसायचं खायचं. चला दादा अजून तुझं काय म्हणणं. काय ना काय चालेल ना. चला रामकृष्ण.